नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं नाव आहे मोनिका परब कुबल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही आलेलो आहोत कोकणात आमच्या गावी गणपतीसाठी खास. तर काल रात्री पूर्ण ड्रायव्हिंग केली. ॲक्च्युली 2 गाड्या घेऊन आले, एक प्रियाची गाडी आहे, एक आमची गाडी आहे. तर प्रिया अजून काही ड्राईव्ह करत नाही कारण नवीनच गाडी आहे प्रियाची. तर प्रियाची गाडी संतोषने आणली आहे आणि स्कॉर्पिओ मी आणली आहे पुण्यावरून चालवून. तर थोडे लोक तिकडे, थोडे लोक इकडे असं बसलो होतो. रात्रभर ड्रायव्हिंग केल्यामुळे मला काही बिलकुल व्लॉगिंग करता नाही आलं. म्हटलं आता तरी व्लॉग स्टार्ट करते. स्टे ट्यून्ड. आत्ता आम्ही आलो दोनापावला इथे. आमच्याबरोबर कोण कोण आहे ते मी दाखवणार आहे. सो दोनापावला गोव्यामधला एक व्ह्यू पॉईंट आहे जिथे बरेच पिक्चरचे शूटिंग्स वगैरे झालेले आहेत. सो तिथे जाणार आहे आम्ही. सो तुम्हाला पण घेऊन चलते. चला तर मग माझ्यासोबत. व्लॉग चालू केला मी शेवटी. कुठे दादा कुठे गेले? आमच्या सोबत यावेळेस कोकणात आलेले आहेत प्रियाची आई, काकू आल्यात. इकडे प्रिया आहे आणि इकडे रिया आहे. रिया किती लाजते डायरेक्ट असं. त्याने पार्किंगचं जरासं चाललंय, काय करायचं पार्किंगचं बघूया. संध्याकाळी थोडा वेळ होता आमच्याकडे तर म्हटलं थोडं फिरूया म्हणून इथे दोनापावलाच्या व्ह्यू पॉइंटला आलोय. बघू आता जातो. पार्किंगचाच थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे बघूया. कुठे जाऊन आला तू? कुठे गेला तू? कुठे गेला होता? आणि कुठे आलाय तू आता? बीचवर. हो, मज्जा करणार तू? हो, चल. आता ज्या लोकांनी लावलं त्याच लोकांना विचारायचं ना. मग त्यालाच विचारायला गेला. ड्रायव्हर आहे ना तो, त्याला विचारायला गेला ना तो. संतोष. भारी व्ह्यू आहे मस्त. इथे राहुल दादा आहे. मी तर आत गेलो तर उगाच फालतू बाहेर आलो. कुठे? हे नाही तू आणि हा इथे एंट्रन्स आहे दोनापावलाचा. सगळे शॉप्स बंद आहेत बघ. सीझन नाही आहे ना आता. पावसात सहसा कोणी येत नाही. आता आपण कसं गाव आहे आपलं म्हणून इकडे आलोय. बोला ना कोकणी म्हणून. कोणाशी कोकणी बोलत नाही ऑटोमॅटिक. नाही नाही असं ठीक आहे. 50 रुपीज पर हेड चार्जेस आहेत अडल्टसाठी आणि मायनर्ससाठी 25 आहेत. मायनर्स म्हणजे 10 ते 18 वर्ष. श्लोक आणि रिया दोघं पण मायनर मध्येच येणार. आपले काय फक्त इथं सगळं सिंगमचंच आहे म्हणे. बापरे, कसं बघ ना किती रिस्की फिशिंग करतोय तो. समुद्र खवळलेला आहे बऱ्यापैकी. पावसाळ्याचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे. लाटा धडकतात बघ कशा. चला ना वर जाऊया. वर जाऊन सुंदर दिसतं. आतमध्ये फोनवर बोलायला अलाउड नसेल म्हणून गेटवर बोलतो. लाल लाल झालंय पाणी सगळं. काय करायचं? फिशिंग करायची. रॉड पाहिजे का तुला फिशिंगचा? आपला आपला घेऊन यायला लागतो. आय थिंक ते काहीतरी आणि ते लोकल असणार तिकडचे म्हणून त्यांना अलाव पण केलं. असं नाही अलाव करणार. तिकडे जायला अलाउड नाही वाटतं. फिशिंग करतात लोक तसे लाईनीत थांबून. हे बघा इकडे वरती जाणार आहे आम्ही आणि तिथून वरून तुम्हाला व्ह्यू दाखवणार. Climb on. राहुल जमत नाही सोबत. जोरात पाणी धडकलंय. वर चाललोय आम्ही आता. वरून कसा व्ह्यू दिसतो ते दाखवतो तुम्हाला. हे बघा इथूनच ती बघ आत्ता तशी लाट आली मगासारखी जोरात. आपण हल्लो तिकडून आणि आपण तिथनं आलो आणि हा तेच ना. खूपच सुंदर व्ह्यू आहे बघा. वाव. ते तिथे उभी होती मी मगाशी. मी दाखवते तर तुम्हाला ना घेऊन. वर जायचं आपल्याला तिकडे. वरून असा काहीसा व्ह्यू दिसतो.
खूपच सुंदर व्ह्यू आहे. आजी फोटो काढते ना तिचे, आजी आणि मामा बाजूला. काय फोटो चांगला येईल नाही अजून लाईट मस्त आहे, हा व्ह्यू पण भारी आहे. मोनिका मावशीकडे बघ. तेच सांगतो. खाली उतरतानाचा व्ह्यू आहे हा. चाललो आता आम्ही. आता थोडं संध्याकाळचा व्ह्यू आहे, लाईट्स वगैरे लागल्यात, अजून छान झालंय इकडचं वातावरण. तिकडे वर जाऊन आलो आम्ही. पार्किंगला गाडी लावून गेलो, नो पार्किंगला गाडी लावून गेलो, पण हाय व्यवस्थित गाडी. मला वाटतं सीझनच्या टाइमचं नो पार्किंग असणार आहे, ऑफ सीझन आहे ना. आता लोकल लोकच आहे तिकडे फिरायला, टुरिस्ट नाही आहेत, त्यामुळे इथे गाडी लावता आली आम्हाला. नाहीतर ऍक्च्युली आम्हाला बाहेरच अडवलं होतं, जवळपास 1 किलोमीटर आधीच तुम्हाला गाडी पार्क करून यायला लागतं. नाही मध्ये गाडी घाण ठेवायची काही पण. मला तर घाण गाडीत बसायला आवडतच नाही. काय सांगतो नाही आवडत. नाही, चिखल पुसून जात नाही ना, हे कळत नाही ह्यांना. गाडी स्वच्छ पाहिजे माणसाची. काय